चालू वेलकम. या ठिकाणी आपण पाहत आहेत आदरणीय युसुफ सय्यद सरांचं शुभागमन झालंय. आपला सहर्ष हार्दिक स्वागत आहे सर. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपल्या भेटीला येईल तो म्हणजेच एका साईडनं वेवूर असेल, दुसऱ्या बाजूनं असेल तो म्हणजेच बोईसर स्टार हा संघ. करूया सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने. जो पाया रोचला प्रथमतः महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आणि संपूर्ण जगाच्या कल्याणाकरता भगवंताकडून पसायदान मागितलं. त्याच पसायदानने या ठिकाणी सुरुवात समोरचन कार्याला आपण करूया. आणि चला दोन संघ आणि 10th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं याची नोंद घ्या आणि तुमची प्लेइंग 9 टीम आमच्यापर्यंत लिस्ट येथे सबमिट करा. करूया सुरुवात. आता विस्मात्मके देवे येणे वांगण्य तोषावे, तोषुणी मज द्यावे पसाय दान है. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जो वांछेल ते ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी. अनवरत भूमंडली भेटत भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी दृष्टिये, दृष्टादृष्ट विजय होवावे जे आता. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, होईल दान हा पसावो. येणे वर ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला. जय संत ज्ञानेश्वर माऊली. आणि या ठिकाणी आपण पाहतायत सामन्याला सुरुवात होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती श्री गणपती बाप्पा यांना वंदन करून, आई तुळजाभवानी मातेला वंदन करून, जिच्या कुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं गेलं अशा राजमाता जिजाऊंना मानाचा त्रिवार मुजरा करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांना विनम्र अभिवादन करून, ज्यांच्या क्रांतीचा वारसा अवघ्या भारत देशाने जपला असे क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम करून, आणि ज्यांच्या माध्यमातून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं गेलं आणि स्वराज्य प्रस्थापित केलं गेलं असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र महाराज महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हित चिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा अशा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून, आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धग आणि मस्तकात जाग आणली असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून, आणि सन 1942 जे पालघरमध्ये 5 हुतात्मे शहीद झाले होते त्याच्यामध्ये सातपटीचे काशीनाथ हरी पागधारे, शिरगावचे सुकूर गोविंद मोरे, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र चोरी आणि नांदगावचे गणेश गोविंद ठाकूर अशा 5ही हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून, आणि ज्या बळी राजामुळे आपल्याला 2 वेळचं अन्न हे नशीब होतं अशा करता मी 2 शब्द म्हणेन. कडाक्याचे ऊन असो वा असो सोसाट्याचा वारा, किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, आमचा बळीराजा शेतात राब राब राबतो. त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत हे एकच मागणं मागतो. आणि मी समालोचक राहुल धानवा सुदर्शन कोठनपूरच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या समालोचन कार्यास प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. वेलकम एव्हरीबडी. सर्वांच्या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय वेवूर विरुद्ध बोईसर स्टार. बिग मॅच ऑफ द नाईट म्हणून या सामन्याकडे पाहिलं जातं. आणि यावेळेस सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेकीचा गोल जिंकला बोईसर स्टार संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. आणि भारतामध्ये जेव्हा आपण टेनिस बॉलने खेळतो, टेनिस सॉफ्ट बॉलने खेळतो, लेदर बॉलने खेळतो,
जेव्हा जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकतात कर्णधार तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षण स्वीकारतात. त्याची मागची रणनीती ही अशी असते की जी भारतामधील खेळपट्टी आहेत त्याचे चेसिंगसाठी अनुकूल असं वातावरण आहे, अनुकूल क्लायमेट आहे आणि तेच या ठिकाणी आपण बघितलं. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. आमच्या कॉम बॉक्स मधून पहिला चेंडू पडताना आजच्या रजनीतील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अंकेश यावेळी स्टेअर केलंय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी आहे, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीये. गुड रन. एक धाव पहिल्या चेंडूवरती परिपूर्ण करताना आपण पाहत आहेत. दोन फलंदाज आहे, तुषारने एक धाव पूर्ण केली पहिल्या चेंडूवरती आणि यावेळेस असेल शुभम हा फलंदाजी मार्कवर. एक चेंडू झालाय आणि धावफलक एक वर जाऊन पोहोचलाय वेवूर या संघाचा. षटकातील दुसरा चेंडू पाहायला मिळतोय. यस टर्म अटॅक गोलंदाजी आहे, फिरकावून दिलाय हेलिकॉप्टर स्ट्रोक. काय कमालीचं पीक केलं यावेळेस. मिळतील 2 धावा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 रन स्कोर कार्ड हे आपण पाहत आहेत. सुंदर रीतीने आपण पाहत आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक या ठिकाणी परिपूर्ण केला. आपण प्रथमतः पाहिलं MS धोनी यांना हेलिकॉप्टर स्ट्रोक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु त्यांना त्यांचे परम मित्र संतोष लाल यांनी तो शिकवला. सरळ बॅटचा वापर. यस इट इज अ 4 रन. सुदर्शन गोठणपूर ट्रॉफी 4 रन चौकार 4 धावा. आणि म्हणतात ना संपूर्ण भारतामध्ये पोलीस स्टेशन ही सर्वात सुरक्षित जागा आहे, तशाच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानात स्ट्रेट ही सर्वात सुरक्षित जागा आहे आणि त्या जागेमध्ये आज चेंडू ट्रॅव्हल झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 7 या आकड्यावरती. 3 चेंडू फेकलेत आणि 7 धावा. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात शुभम 2 चेंडू फेस केलेत, 6 धावा जमवल्या. 300चा स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना शुभम हा बॅटर. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा ऑन साइडला स्टेअर करायचं होतं. एक धाव मिळाली. एका धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज अंकितच्या माध्यमातून आणि 8 धावा वेवूर संघ जमवतोय. प्रति चेंडू मध्ये 2 धावा. चांगली रणनीती या ठिकाणी आखली गेले हे 2 फलंदाज. पुढील चेंडू यावेळेस देखील ऑन साइडला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील झाले कंप्लीट. अशा रीतीने 10 धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद वेवूर संघाच्या. 5 चेंडू फेकलेत आणि 10 धावा आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या बंधनातील. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि अंतिम चेंडू यावेळेस पुढे येऊन सरसावलाय. ऑफ साइडला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने धावतोय. बाग मिल्का बाग PT उषा हुसेन बोल्ट यांची आठवण जरूर येईल. तिथपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहत आहेत. खूप वेगाने धावले फलंदाज आणि या ठिकाणी धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. 13 रन स्कोर कार्ड आपण पाहत आहेत. बिनबाद चांगली सुरुवात वेवूर संघासाठी करताना तुषार अँड शुभम हे 2 बॅटर आपण पाहत आहेत. 13 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 13 मार्च 1994 मोहम्मद सिराजचा जन्मदिवस आणि आज जर आपण बघितलं ना मोहम्मद सिराजला तर वन डे क्रिकेट मधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनलाय, परंतु त्याच्या मागे फार स्ट्रगल होती. कारण की हाच मोहम्मद सिराज एक काळ असा होता की तब्बल 267व्या रँक वरती होता आणि तिथून मात्र गगन भरारी घेतली गेली. मागील त्याचे आपण जर 7 वन डे सामने बघितले त्याच्यामध्ये त्याने तब्बल 23 विकेट नोंदवलेत आणि 2 वेळा 5 विकेट हॉल त्याने नोंदवला त्याच्या कारकिर्दीमधील आणि एक रेकॉर्ड केला. अवघ्या 19 इनिंग मध्ये तो पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. 930 पॉइंट सहित पहिल्या क्रमांकावरती आहे. 927 पॉइंट सहित ट्रेंट बोल हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि जॉस हेझलवूड हा 921 गुणांसहित तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस आपण पाहत आहेत पहिला चेंडू गोलंदाज आहे केतन. पहिला चेंडू चांगल्या रीतीने पाहायला मिळालाय. सुरुवात चांगली झाली. यावेळेस पहिला डॉट बॉल आपण पाहत आहेत आजच्या रजनीतील येताना केतनच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळालाय. चांगल्या रीतीने आपण पाहत आहेत. हे क्रिकेट 2 संघ एकाच ताकदीचे एक समान म्हणून जे ओळखले जातात संबोधले जातात आणि यावेळेस संपूर्ण आपण पाहत आहेत क्रिकेट प्रेमी मात्र मॅचचा आनंद लुटतायत. त्या सर्व प्रेक्षक राजांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. धावफलकावरती धावा आहेत 14. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा केतन
यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग पाहायला मिळतोय. यस फिंगर इज गॉन नाव अंपायर नाव विकेटचं झालंय पतन. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल. शुभम बॅक टू दी पवेलियन गॉन. दुसरा फलंदाज आपण पाहतायत बाद झाला. वाईट बॉल आहे. धावफलकावरती धावा राहतील 14. एक रणनीती देखील असते गोलंदाजाची, कारण की आपण सातत्याने बघितलं ती रणनीती प्रथमतः आखली गेली हरभजन सिंग यांच्या माध्यमातून जी सुरुवात झाली रविचंद्रन अश्विन यांच्यापासून ती पुढे गेली आणि आताच्या काळामध्ये आपण युजी चहलला पाहतायत. कारण की जेव्हा फलंदाज हा फ्रंटफूटचा वापर करतो तेव्हा गोलंदाज वाईट बॉल हाताळतात आणि स्टंपिंग करण्यासाठी एक संधी असते आणि तेच आपण पाहिलं यावेळेस. आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम साहेब, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती VIP डायस वरती स्थानपन्न व्हायचंय. त्याचबरोबर आदरणीय दिनेशजी बाबर सर, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. वेलकम, आपला सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुदर्शन गोठणपूर प्रेझेंट या स्पर्धेमध्ये. धावफलक आपण जर चेक केलं तर यावेळी जाऊन पोहोचलाय 16. या आकड्यावरती 16 रन. गोलंदाज केतन याला पण पाहत आहेत. नवीन फलंदाज भावेश यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गेला. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु एक धाव, थोडीशी रिक्स होती यावेळेस, परंतु रिक्स पत्करली आणि यावेळेस रिक्स फॉर रिवॉर्ड मिळाला. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 17 या आकड्यावरती 17 रन प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुढे गोलंदाज आपण पाहत आहेत केतन. चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळालाय. 4 चेंडू फेकलेत. 5वा चेंडू यावेळेस आपण पाहत आहेत. अतिशय सुरेख लेंथ लाईनचा वापर करताना हा गोलंदाज दोन्ही साईडनं चेंडू वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि तेच करताना पाहायला मिळालाय. धावा 17 आणि या षटकातील चेंडू फेकले गेलेत ते म्हणजे 4. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय केतन बोईसर स्टार संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला क्रॅकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, उचलेल फेकेल तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या सहाय्यानं 19 धावा धाव फलकावरती या लागल्या गेल्यात. 19 रन हे स्कोर कार्ड आतापर्यंत आपण पाहतायत. पुढे चाललाय बेबुरिया संघाचा. षटकातील अंतिम चेंडू आहे केतन समोर शुभम. यावेळेस यस डाऊन द लेग आहे आणि पंचांनी दर्शवला वाईट बॉल. 20 धावा लागल्या धाव फलकावरती. षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. अंतिम चेंडू पाहायला मिळेल या षटकातील आणि गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात केतन. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषपार. ब्रँडेड षटकार. 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 26 रन हे स्कोर कार्ड फ्लाय झालंय वेवूर संघाचं. 13 ची सरासरी आतापर्यंत राखली गेलंय या 2 षटकामध्ये आणि 26 धावा प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहत आहेत. आपण बघितलं 26 जानेवारी 2023 मध्ये आपण 74वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. तो यासाठी कारण की 26 जानेवारी 1950 रोजी प्रथमतः भारतामध्ये संविधान लागू केलं आणि भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि ते संविधान लागू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. कठोर परिश्रम घेतलं आणि ते मात्र संविधान लागू केला. 10:18 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक बनला आणि तदनंतर 6 मिनिटांनंतर अर्थात 10:24 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. तो 26चा आकडा आहे स्कोर कार्ड वरती. गोलंदाज आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्क वर मनीष याला आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 30 26 धावा लावल्यात. 1 गडी बाद आहे आणि तदनंतर भावेशला पण पाहत आहेत. बॅटिंग स्टॅन्स वरती गोलंदाज मनीषचा पहिला चेंडू षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस वाईट बॉल. वाईडने सुरुवात पाहायला मिळाली. स्कोर कार्ड 27 वर जाऊन पोहोचला. 27 रन हे स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे षटकातील. पुन्हा एकदा मनीष आपण पाहत आहेत. गोलंदाज यावेळेस देखील सुधारणा करावी लागेल.
एक गोलंदाज म्हणून तुम्हाला कमीत कमी धावा देणं, कमीत कमी अवांतर धावा देणं हे मात्र करावं लागेल. कारण की म्हणतात ना, गोलंदाजाचं या ठिकाणी हेतू उद्देश काय असेल तर समोरच्या संघाची धावा रोखणं आणि समोरच्या संघाची विकेट मिळवणं, आणि ते तुम्हाला करावं लागेल येथे. पुनश्च या ठिकाणी थोडासा कानमंत्र दिला जातोय गोलंदाज मनीषला. नो डाऊट ॲबिलिटी आहे, परंतु हे दोन चेंडू वाईड हाताळलेत. षटकातील पुन्हा एकदा चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहत आहेत, आणि समोर बॅटर आपण बघितला तर भावेश यावेळेस ऑन साइडला स्टिअर केलंय. नो स्कोर आहे त्या ठिकाणी, आणि यावेळेस हा चेंडू मात्र मनीषच्या फेवर मध्ये जाताना आपण पाहत आहेत. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे येथे. एक एक धाव, एक एक डॉट बॉल फारच मायने राखतो आपण सातत्याने बघितला. आणि ज्या रीतीने जय बजरंग गोरसाई बचे टॉप प्लेयर भावेश पवार आणि पवन केने यांनी देखील सांगितलं की क्रिकेटमध्ये एक धाव ही सोन्याच्या भावापेक्षा आणि चांदीच्या भावापेक्षा जास्त किंमत ही एका धावेला आहे, आणि ती एक धाव या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल क्रिकेटच्या परिपटलावरती. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नो स्कोर मध्ये चेंडू निघून गेला. पुनश्च एकदा गोलंदाज मनीष, समोर बॅटर आपण पाहत आहेत भावेश. यावेळेस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगला चेंडू ट्रॅम लाईनच्या आतमध्ये होता. ऑफ लाईनचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मनीषला आपण पाहत आहेत षटक क्रमांक 3 मध्ये. षटकातील पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पॉवर पॅक हिट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावा अप्रतिमरित्या मिडल ऑफ द बॅट कन्वर्ट केला आणि फेकून दिला चेंडूला. आणि या 6 धाब्याच्या सहाय्यानं वेवूर संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 34 रन. काही कमालीची फटकेबाजी. 2 डॉट बॉल नंतर मात्र षटकार लगावला. फलंदाज भावेशला पण पाहत आहेत. पुन्हा मनीष. यावेळेस देखील बिग अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक तुमारी तो एक हमारी हे दर्शवताना आपण पाहत आहेत. हा गोलंदाज टीट फॉर टॅट जशाच तसे प्रति उत्तर दिलं गेलं. आणि यावेळेस दुसरा विकेटचं पतन झालं. भावेश बॅक टू दी पवेलियन. गॉन. धावा 34 स्कोर कार्ड वरती, आणि विकेटचं पतन झालंय. आतापर्यंत या षटकातील चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 4. चांगल्या पद्धतीने आपण बघितलं षटकारानंतर विकेट हे कमबॅक एक गोलंदाज म्हणून फार आवश्यक असतं, आणि तेच करताना क्विक रिप्लाय आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. कारण की आज फायनल नाईट आहे, आणि या रात्रीत आपण पाहत आहेत अशाच प्रकारचं क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळेस चांगलं कव्हरेज आपण पाहत आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट आपल्या घर बसल्या. कारण की ज्यांना शक्य होतं ते येतात जरूर, परंतु ज्यांना शक्य होत नाही ते मात्र आपल्या घर बसल्या क्रिकेटचा मन मुरादपणे आनंद हे लुटताना आपण पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आज आपण पाहत आहेत संपूर्ण विश्वामध्ये सर्वात जास्त युट्यूब वापरण्याची संख्या जर बघितली तर भारत हा पहिल्या क्रमांकावरती आहे. जवळपास 50 करोडच्या वरती युजर्स हे युट्यूब वरती भारताचे पाहायला मिळत आहेत, आणि म्हणूनच एक क्रेज चढला. आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा. यापुढे व्हाईट बॉल. एक धाव मिळेल आणि स्कोर कार्ड 35 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 86,701 सबस्क्रायबर या ठिकाणी पाटील नेटवर्क परिपूर्ण झालेत. ऑफ साइडला खेळला गेलाय फटका. या ठिकाणी पाहायला मिळते चांगली रनिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी एक धाव केली कंप्लीट, आणि धावा लागल्या 36 धाव फलकावरती. 5 चेंडू फेकलेत. अंतिम चेंडू पाहायला मिळेल मनीषच्या या षटकातील. नवीन फलंदाज आपण जर बघितला तर आकाश याला आपण पाहत आहेत. षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ होताना मनीष. धावा 36. हळूवार पद्धतीने या ठिकाणी हाताळला. प्रेझेन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळालाय हा गोलंदाज. तिसरं षटक झालंय कंप्लीट, आणि यावेळेस 12ची सरासरी आपण पाहत आहेत प्रति षटकामध्ये गाठून या ठिकाणी वेवूर संघ प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 36 धावा. पुढील सामना रिपोर्टिंग करून घ्या. 2 कर्णधार लकी स्टार देवखोप आणि सुदर्शन गोटनपूर. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॅटर.
चौथा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज विजय. पहिला चेंडू आपण पाहत आहेत, पुढे येऊन अटेम्प्ट आहे, ऑन साइडला प्रेफरन्स जरूर दिलाय. तत्पूर्वी या ठिकाणी एक धाव केली कंप्लीट. 91च्या सहाय्याने 37 रन हे स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. वेबूर संघाचा जाऊन पोहोचलाय. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत हा गोलंदाज विजय बोईसर स्टार संघाच्या माध्यमातून, तर वेवूर संघाच्या माध्यमातून बॅटर आकाश आणि शुभम. यावेळेस ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यट्स टेकन. विकेट नंबर 3 या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा धाव फलकावरती त्या म्हणजे 37 आणि 37 या धावसंख्येवरती आपण बघितला. तिसरा गडी बाद झाला. शुभम देखील या ठिकाणी तंबूमध्ये परतला गेला, गॉन. चांगल्या रीतीची गोलंदाजी, डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं विजयकडे, आणि तेच या ठिकाणी करताना पाहायला मिळालाय. चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकामध्ये बजावलं जातं या गोलंदाजाकडून. धावा 37. नवीन फलंदाज मैदानात जाईल तो म्हणजेच प्रकाश, बॅटिंग ऍट नंबर 5. 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता जातोय. कशा रीतीने या ठिकाणी फलंदाजी करेल, कारण की यावेळेस मात्र तुमच्याजवळ चेंडू शिल्लक आहे 4. कशा रीतीने मात्र फलंदाजी केली जाईल या 4 चेंडूमध्ये, आणि प्रकाशला पण पाहत आहेत 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता येतोय. 5वा क्रमांक फार महत्वाचा असतो. ज्या रीतीने आपण पाहत आहेत संघ जेव्हा स्ट्रगल करत असतो तेव्हा सातत्याने आपण पाहत आहेत टॉप ऑर्डर जेव्हा मैदानात बाहेर येते, तंबूत बसते, आणि तदनंतर जबाबदारी ही मात्र मिडल ऑर्डर वरती येते, आणि तोच 5व्या क्रमांकावरती प्रकाश हा फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहे विजय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवला, आणि तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती समोर विजय हा फलंदाज कशा रीतीने फलंदाजी करेल. पहिला सामना आपण पाहत आहेत आजच्या रजनीतील. नाणेफेकीचा गोल जिंकून बोईसर स्टार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, इन्व्हाइट केलं फलंदाजी करण्याकरता वेवूर संघाला, आणि आता आपण पाहत आहेत हे अंतिम षटक. 2 चेंडू फेकलेत. लेफ्ट हँडेड बॅटर LHB विजय. यावेळेस आपण पाहत आहे विजयचा चेंडू, स्वतः विजय चेंडू खाली, आणि यावेळेस प्रकाशला 0 धावसंख्येवरती गोल्डन डक वरती कॉटन बोल्ड करताना पाहायला मिळाला. बॅक टू द पवेलियन, गॉन. 4th विकेट डाऊन. चौथा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. चांगलं कार्य करताना आपण पाहत आहेत हा गोलंदाज डेट ओव्हर मध्ये या ठिकाणी विकेट टेकर बनलाय. ज्या रीतीने आपण बघितलं होतं 2021 साली कमालीची गोलंदाजी करून तब्बल 32 विकेट आणि पर्पल कॅपवर ठरला होता RCB संघाचा गोलंदाज हर्षल पटेल, आणि सर्वात जास्त विकेट त्याने डेट ओव्हर मध्ये घेतले होते. तशाच रीतीने आपण पाहत आहेत हा गोलंदाज अंतिम ह्याच्यामध्ये मात्र कमालीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग बाय विजय. धावफलकावरती 39 धावा लागल्या गेल्यात, आणि 40 धावेचं टार्गेट समोर असेल. अंतिम षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज या ठिकाणी बनला.
हॅलो, चला पुढील सामना दोन संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लकी स्टार देवखूप संघाचे कर्णधार आणि सुदर्शन गोठणपूर. चला दोन कर्णधार आपण यायचंय नाणेफेकीचा कोल करण्याकरता. आणि आपण आपल्या प्लेइंग 9 ची लिस्ट देखील आमच्याकडे सबमिट करायची आहे. हॅलो, तर या ठिकाणी आपण एक सत्कार्याकडे वळणार आहोत. अनुरागजी, आपण या ठिकाणी वळूया. व्यासपीठावरती एक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय श्रोत कैलासजी सुक्रिया म्हात्रे साहेब, नगरसेवक गटनेते पालघर नगर परिषद, त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाईट व ग्राउंड त्यांच्या माध्यमातून मिळवलंय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलंय. असे दिग्गज व्यक्तिमत्व, कार्यकुशल, कार्यसम्राट आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि त्यांना सन्मानित करण्याकरता मी निवेदित करतो आदरणीय दिनेशजी बाबर साहेब, नगरसेवक गोठणपूर. आपणास सर आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय श्रीयुक्त कैलासजी सुक्रिया म्हात्रे साहेबांचं यथोचितरित्या स्वागत करायचं आहे. स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं प्रतीक श्रीफळ त्यांना प्रदान करायचं आहे. चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं वक्तृत्व या त्रिवेणी संगमातून ज्यांचा उगम झालाय असे कार्यकुशल, कार्यसम्राट नेतृत्व आपण या ठिकाणी पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय श्रोत कैलासजी सुक्रिया म्हात्रे साहेब आणि त्यांचे यथोचितरित्या स्वागत आपण पाहत आहेत. आदरणीय दिनेशजी बाबर साहेब, नगरसेवक गोठणपूर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आहे उद्या या व्यक्तिमत्वासाठी. खूप सहकार्य लाभलं या स्पर्धेला. आपण पाहत आहे संपूर्ण हे लाईट आम्हाला आणि ग्राउंड त्यांच्या माध्यमातून आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी सौजन्य केलंय. अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचं आगमन. वेलकम साहेब, आपला सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुदर्शन गोठणपूर प्रेझेंट या स्पर्धेमध्ये. चला या ठिकाणी वळूया सामन्याकडे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित त्या ठिकाणी. हॅलो, पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहत आहेत. एकदम मिळाली तर पुन्हा आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे वळणार आहोत. आपण पाहत आहेत या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय श्रोत दिनेशजी बाबर साहेब, नगरसेवक गोठणपूर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय दीपक जाधव सर आपणास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचे यथोचितरित्या स्वागत हे करायचं आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहत आहेत हे क्षणचित्र कैद केलं जात आहे. आणि आदरणीय सन्माननीय श्रोत दिनेशजी बाबर साहेब, नगरसेवक गोठणपूर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला खूप मोलाचा सहकार्य लाभलाय. वेलकम साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वळीय सामन्याकडे. सुपर 8 मधील हा पहिला सामना आपण पाहत आहेत. एका साईडनं वेऊर संघ आहे ज्याने प्रथमतः 39 धावा लावल्या धाव फलकावरती आणि विजयाचं आव्हान समोर ठेवलं बोईसर स्टार या संघासाठी. ते म्हणजेच
40 या ठिकाणी आपण पाहत आहेत फलंदाजी मार्कवरती असेल मनीष अर्थात मुक्का आणि आदरणीय आदर्श यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आल्यात। यावेळेस आपण पाहत आहेत खेळण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळतोय। आज मात्र घर बसल्या मॅचचा आनंद। आदर्श आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे। नवफलकावरती एक धाव लागली षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते म्हणजे 3। पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि तदनंतर 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले गेलेत। चला टॉस साठी यायचंय लकी स्टार देवखोप संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचंय। तर या ठिकाणी आपण पाहत आहेत 2 कर्णधार उपस्थित आहेत। मी निवेदित करतोय या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा खोल करावा 2 संघांमध्ये लकी स्टार देवखोप आणि सुदर्शन गोठणपूर असा सामना आपण पाहणार आहोत। यावेळेस आपण पाहत आहेत पुढील सामना 2 संघांमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच लकी स्टार देवखोप आणि सुदर्शन गोठणपूर अशा 2 संघांमध्ये। आमिर आपण कुठे असाल तर प्लीज आपण कमेंट स्टुडिओ मध्ये यायचंय त्वरित। धावांची गती जर आपण बघितली तर 9 धावा लावल्या गेल्या धाव फलकावरती। पहिले षटक झाले कंप्लीट। यावेळेस आपण पाहत आहेत आज मात्र बाळा वाघ सर ॲज अ कॅप्टन लीड करत आहे संघाला आणि नाणेफेकीचा खोल या स्पर्धेचे प्रमुख विशेष अतिथी आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेब नगरसेवक व गटनेते पालघर नगर परिषद यांच्या माध्यमातून करण्यात आलाय। धन्यवाद साहेब। गोलंदाज हर्षल चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी टेकन पहिला गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच नाणेफेकीचा खोल सुदर्शन गोठणपूर या संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारले गेलंय। तर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला तो म्हणजे केतन आणि तदनंतर उत्सव जातोय मैदानाच्या आतमध्ये। तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता 9 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये आणि षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहत आहेत विकेटचं बटन या ठिकाणी आपण पाहत आहेत प्लेइंग 9 2 संघाचे आपण पाहत आहेत। एका साइडनं वेवूर संघ आहे दुसऱ्या साइडनं बोईसर स्टार संघ आहे। या ठिकाणी आपण पाहत आहेत आज मात्र या मॅचचा आनंद लुटण्याकरता आदरणीय युसुफजी सय्यद सर देखील उपस्थित आहेत। सर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि येथूनच आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे। वेलकम सर। एक दिग्गज समालोचक म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दिग्गज व्यक्तिमत्व देखील आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थान व्हायचंय। वेलकम।
धावांची गती जर आपण चेक केली तर लागली गेले ते म्हणजे 9 धावा, 2 चेंडू चांगले हाताळलेत. गोलंदाज हर्षलला आपण पाहतायत. वेबूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. समोर बॅटर आपण पाहतायत उत्सव, तिसऱ्या क्रमांकावरती जो फलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेस चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आहे, नाकारलं. एकच धाव या ठिकाणी येते. एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक जाऊन पोहोचला 10. या आकड्यावरती 10 रन स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. 3 चेंडू हाताळले गेलेत. हर्षलने फक्त एक धाव दिली आणि त्याच्यामध्ये एक विकेट त्याने मिळवली. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण करताना हा गोलंदाज आपण पाहतायत. गुड बॉलिंग बाय हर्षल. षटकातील पुढील चेंडू आणि समोर बॅटर या ठिकाणी पाहायला मिळेल मनीष हा फलंदाज. चांगली फलंदाजी मनीषने केली. एक चौकार देखील आलाय आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर मनीषच्या बॅट मधून चांगल्या धावांची गती ही पाहायला मिळाली. यावेळेस फुल टॉस चेंडू सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. आणि हेच मात्र पाहायला मिळाला. जोशी फुलटॉस कन्वर्ट केला ते म्हणजे 6 धावेमध्ये. आणि असं म्हणतात ना की फुलटॉस चेंडूला हिट मी बॉल म्हणतात आणि तोच हिट मी चेंडू होता. अशा रीतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 16. याकड्यावरती 16 रन धावा आपण पाहताय धाव फलकावरती. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज हर्षल 3 चेंडू त्याच्या फेवर मध्ये होते, परंतु चौथा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजे चांगल्या पद्धतीने पीक केला. मनीषच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. धावफलकावरती 16 धावा लागल्यात. येणारे 14 चेंडू आणि 24 धावेचं टार्गेट समोर. गोलंदाज पुनश्च हर्षल. यावेळेस स्टिअर केलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली आहे चेंडू मागे. अशा रीतीने धावफलक जाऊन पोहोचला 17. या आकड्यावरती 17 रन धावा आपण पाहतायत. आता 13 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या सामन्याचं बनलं गेलंय. पहिला सामना सुपर 8 मधील आपण पाहतायत. एका साइडनं वेबूर संघ, दुसऱ्या बाजूने या धावांचा पाठलाग करताना बोईसर स्टार हा संघ. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि यावेळेस अंतिम चेंडू पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मधील. पुढे येऊन सरसारलाय. फुलटो चेंडू होता परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यट्स टेकन. सेकंड विकेट डाऊन होताना आपण या ठिकाणी पाहतायत. फलंदाज उत्सव बॅक टू दी पवेलियन गॉन. 17 धावा स्कोर कार्ड वरती आणि विकेटचं पतन झालंय. आता 12 चेंडू येणारे असतील आणि या 12 चेंडू मध्ये 23 धावेचं टार्गेट समोर. हे सिच्युएशन या मॅच आपण पाहतायत. 17 धावा स्कोर कार्ड वरती या पाहायला मिळत आहेत. 17चा आकडा फार लकी ठरला अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स साठी, कारण की 17 फेब्रुवारी हा त्याचा जन्मदिवस आणि त्याच 17 फेब्रुवारी 2015 रोजी वेस्ट इंडिज समोर खेळताना केपटाऊनच्या मैदानावरती 16 चेंडू मध्ये त्याने 50 धावा केल्या. 31 चेंडू मध्ये त्याने 100 धावा केल्या आणि 42 चेंडू मध्ये 150 धावा केल्या. अशा पद्धतीने वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील फास्टेस्ट 50, फास्टेस्ट 100 आणि फास्टेस्ट 150 धावा करणारा एकमेव प्लेयर आतापर्यंत आपण पाहत आहेत. मिस्टर 360 अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स. तो 17चा आकडा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागला गेलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. विनेशचं षटक आपण पाहिलं आणि षटक क्रमांक 2 मध्ये हर्षलला आपण बघितला. पहिल्या चेंडूवरती विकेटने सुरुवात केली आणि शेवट देखील विकेटने केली ती म्हणजेच हर्षलने. आणि धावा खर्च केल्या 8. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती कल्पेशला पण पाहत आहेत आणि गोलंदाज भावेश याला पण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या सामन्याचं बनलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. ऑल इज वेल ही स्पर्धा सुदर्शन कोठनपूर क्रिकेट क्लब प्रेझेंट फ्लड लाईट्स मधील या अंडरआर्म सुपर 6 टुर्नामेंट आपण पाहत आहेत. गोलंदाज आहे भावेश षटक क्रमांक 3 मध्ये. पहिला चेंडू आणि समोर बॅटर पाहायला मिळतोय मनीष. चांगल्या टच मध्ये मनीष आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. यावेळेस फुलटच चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. पूर्वी दुसरी धाव देखील त्याला मिळेल. अशा रीतीने 2 धावा मिळत आहेत. धाव फलकावरती 19 धावा. जबाबदारीने खेळावं लागेल मनीषला. म्हणतात ना ओझ दिसतं कारण की ते लादलेलं असतं. जबाबदारी दिसत नाही कारण की ती स्वीकारली गेली असते आणि तीच या ठिकाणी जबाबदारी घेतली गेली.
आणि म्हणतात ना, जीवनात त्रास हा त्यांनाच होतो जे नेहमी जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर काहीतरी नवीन शिकतात. यावेळेस एक धाव, धावफलकावरती धावा लागल्या 20. आता येणारे 10 चेंडू आणि 20 धावेचं समीकरण. आता तुम्हाला प्रति चेंडू मध्ये 2 धावा करणे बंधनकारक ठरेल येणाऱ्या चेंडूंवरती. ही स्थिती आपण पाहू शकाल. कल्पेश यावेळेस फलंदाजी मार्क वरती असेल आणि गोलंदाज भावेश याला आपण पाहतायत. 2 चेंडू फेकले गेलेत, 3 धावा दिल्यात. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय ऑन साइडला. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. सुदर्शन गोटनपूरचा षटकार, 6 धावा आणि या 6 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचला 26 आकड्यावरती. काही कमालीची फटकेबाजी आपण पाहताय. पहिला चेंडू फेस करताना कल्पेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. 600च्या स्ट्राईक रेटनं काय आत्मविश्वास असेल, काही कॉन्फिडन्स लेवल असेल. आणि नेहमीच म्हटलंय ना, क्रिकेटच्या पटलावरती कॉन्फिडन्स लेवल कसा असावा, तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासारखा असावा. येणारे 9 चेंडू आणि 14 धावेचं टार्गेट समोर. ही स्थिती आपण पाहते त्या सामन्याची. धावा लागल्यात 26, येणारे 9 चेंडू आणि 14 धावा. हे समीकरण या सामन्याचं आपण पाहतायत. यावेळेस कल्पेश कशा रीतीने मात्र पुढील चेंडू खेळेल. पहिला चेंडू तर चांगल्या अनुषंगाने पूर्णपणे डगआउट मधून सैट होऊन आलाय हा फलंदाज. गोलंदाज भावेश. पुढील चेंडू भावेशचा यावेळेस देखील उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस आपण पाहतायत चांगले प्रयत्न केले होते आणि यावेळेस यश चांगल्या प्रकारे आपण पाहतायत. सुंदर रीतीने प्रयत्न आकाशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतायत. 2 धावा मिळाल्या चेंडूवरती आणि 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. 28 रन हे स्कोर कार्ड पाहायला मिळालंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. भावेश गोलंदाज आपण पाहताय. दुसऱ्या बाजूनं चांगली फलंदाजीचं प्रत्येकरण करताना हा फलंदाज आपण पाहतायत कल्पेश. डगआउट मधून पूर्णपणे सेव्ह होऊन आलाय. बी पॉझिटिव्ह ही भूमिका त्याने घेतली गेली आणि म्हटलंय ना की तुमचा रक्तगट हा बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु क्रिकेटच्या मैदानात तुमची बॉडी लँग्वेज ही नेहमी बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट हा नेहमी बी पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे. आणि तेच करताना या ठिकाणी पाहायला मिळालाय फलंदाज कल्पेश. धावा लागल्यात 28 धाव फलकावरती. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यकता आहे 12 धावेची. हे समीकरण या सामन्याचं बनलं गेलंय. आदरणीय माणिकजी म्हात्रे सरांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला आपण पाहतायत फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत. 30 धावा लागल्या धाव फलकावरती. आता येणारे चेंडू 7 आणि 10 धावा हे समीकरण बनलं गेलंय. स्कोर कार्ड 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलं बोईसर स्टार संघाचं. आता येणारे 7 चेंडू आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच 10 धावेची. हे समीकरण बनलं गेलंय. आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 डॉट साठी 500 रुपयांचं पारितोषिक लागू करण्यात आलंय. यावेळेस 1 धाव मिळाली धाव फलकावरती. 31 धावा या लागल्या गेल्या. आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. सामना अजून देखील बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 9 रन रिक्वायर्ड टू विन. 31 धावा धाव फलकावरती आहेत. 31 जानेवारी 1997 ऋतुराज दशरथ गायकवाड जन्म झाला. 2021 मध्ये आपण बघितलं ऑरेंज कपल ठरला. 18 इनिंग मध्ये त्याने 635 धावा केल्या आणि तो मात्र ऑरेंज कपचा मानकरी ठरला. त्याच ऋतुराज दशरथ गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफी मध्ये खेळताना उत्तर प्रदेश संघाविरोधात 49वा षटक हाताळत होता शिवा सिंग आणि शिवा सिंगच्या 49व्या ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केला आणि जगातील पहिला असा फलंदाज ठरला ज्याने एकाच ओव्हर मध्ये तब्बल 7 षटकार मारण्याचा कारनामा पूर्ण वर्ल्ड मध्ये केला. आणि त्या सामन्यामध्ये 129 चेंडूंमध्ये त्याने 234 धावा नाबाद बनवल्या आणि पूर्णपणे अधिराज्य गाजवलं. तोच 31 आकडा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती लागला गेलाय. येणारे 6 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतायत.
आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लागू करण्यात आले। एका डॉट बॉल करता 100 रुपये, चौकारा करता 200 रुपये आणि षटकारा करता 300 रुपये अशा रीतीचं पारितोषिक आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून। चला घाई करा प्लीज, स्पीड अप। 6 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या ठिकाणी आपण पाहत आहेत। गोलंदाज येईल तो म्हणजेच तुषार। 6 चेंडू आणि 9 धावा समीकरण। डॉट साठी 100 आहे त्या ठिकाणी, षटकारासाठी 300 आहेत, चौकारासाठी 200 आहेत। यावेळी सुंदर रीतीने अप्रतिमरित्या हा झेल परिपूर्ण केलाय। टेरिफिक कॅच ऑफ द नाईट हा झेल आपण पाहत आहेत। टर्निंग पॉइंट ठरेल का? आणि या झेल साठी आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये आलेत। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितला शुभम भोईर, यू ब्युटी काही कमालीचं आपण पाहत आहेत। यासाठी डॉट बॉल देखील आला आणि 100 रुपये देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज मात्र बक्षिसांची खैरात त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय माणिकजी म्हात्रे साहेब करतायत, खेळाडूंना प्रोत्साहित करतायत। हे क्रिकेटवरील त्यांचा नितांत प्रेम आहे। आता नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये। संदेश, आवश्यकता आहे 5 चेंडू आणि 9 धावा। सामन्याचं रंगरूप बदलेल सातत्याने आपण पाहत आहेत, म्हणूनच म्हटलं हे क्रिकेट आहे। सरड्यापेक्षा जास्त रंगरूप बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट। आणि या ठिकाणी न्यू बॅटर संदेश दाखल झालाय। फलंदाजी करण्याकरता बॅटिंग ऍट नंबर 5 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता गोलंदाज तुषार पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय। यावेळी चेंडू पुन्हा हवेमध्ये, पुन्हा विकेटचं बदल आणि यावेळेस पुन्हा 200 रुपयांचं पारितोषिक आपण पाहत आहेत आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून येत आहे। जो झेल टिपला त्याला या ठिकाणी 100 रुपये आणि डॉट बॉल साठी 100 रुपये अशा रीतीने आपण पाहत आहे। किरण राऊत याला आपण बघितलं, त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि या ठिकाणी 200 रुपयांचं पारितोषिक माणिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून मिळाला। दोन चेंडू आणि 2 विकेट हॅट्रिक वरती लागला गेलाय। यावेळेस जर हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपीज या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलंय। 500 रुपयांचं पारितोषिक ऑन हॅट्रिक गोलंदाज तुषार। आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी पारितोषिक लावतायत। हॅट्रिक करता 500 रुपये। कशा रीतीने या ठिकाणी गोलंदाज हॅट्रिक साध्य करेल का? नवीन फलंदाज मेघन। यावेळेस आपण पाहताय चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय आणि या ठिकाणी यस हॅट्रिक, सुपर 8 मधील पहिले हॅट्रिक पाहायला मिळते। तुषार, यू ब्युटी, यू क्लास। आणि या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय श्रोता माणिकजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल गोलंदाज तुषारला। काही सामना आपण पाहत आहेत। 6 चेंडू आणि 9 धावेचं टार्गेट होतं, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। म्हणूनच म्हटलंय ना, न हरता, न थांबता, न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला देखील हरावं लागतं आणि या ठिकाणी ते प्रयत्न पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तुषार करतोय। नवीन फलंदाज अंकित जाईल। आता 3 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या मॅचचं बनलं गेलंय। तर या ठिकाणी अजून एक विकेट येईल, चौथा। पुन्हा 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी माणिकजी म्हात्रे साहेब बक्षिसांची खैरात करणार हे व्यक्तिमत्व आपण पाहत आहे। त्यांचं व्यक्तिमत्व खेळाडूंना प्रोत्साहित करतायत, एनर्जाइज करतायत या ठिकाणी आपण पाहत आहेत। गोलंदाज विकेट मिळवेल का? चौथा विकेट, पुन्हा 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल। 3 चेंडू 9 धावा समीकरण सामन्याचं। यावेळेस व्हाईट बॉल आहे। आता 3 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण बनलं गेलं या सामन्याचं। अतिशय सुरेख सामना आपण पाहत आहेत। सुपर 8 मधील पहिला सामना वेबूर विरुद्ध बोईसर स्टार। यावेळेस पुन्हा गोलंदाज ऑफ साइडला खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय। पूर्वी या ठिकाणी एका धावेवरती रोखलं, 33 धावा लागल्या धाव फलकावरती। आता येणारे 2 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेस हा रूल आहे या स्पर्धेचा। तुम्हाला 7 धावा परिपूर्ण कराव्या लागतील या 2 चेंडू मध्ये। 2 चेंडू 7 धावा हा चेंडू फार निर्णायक ठरेल, कारण की या 5वा चेंडू आहे। या चेंडूवरती सामन्याचं पारडं मात्र आपल्याला समजून जाईल।
अजून देखील बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आहे. एक मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल, रिक्स घ्यावी लागेल, रिक्स पत्करावी लागेल. म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हटलंय, आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. हीच ती वेळ आहे. येणारे 2 चेंडू आणि 7 धावा. व्हॉट अ मॅच. वेबूर विरुद्ध बोईसर स्टार. गोलंदाज तुषार, तर समोर आपण पाहतायत फलंदाज पाहायला मिळतोय मुकेश. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय माणिकजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेस फुल टच चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात. बिग विकेट. कमालीची गोलंदाजी आणि या विकेट आपण पाहतायत. विकेटचं बटन पाहायला मिळत आहे. सुरेख गोलंदाजी. ट्रम्प कार्ड पाहायला मिळत आहे. गोलंदाज तुषार लढे. ब्रँड ऑफ वेऊर. कमालाची गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 8वं आश्चर्य येथे मात्र पाहायला मिळेल का, हे मात्र क्वेश्चन मार्क पाहायला मिळत आहे. खूप सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज असताना अतिशय सुरेख कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. दबाव होतं, दडपण होतं, परंतु जिद्द, चिकाटी, मेहनत, मी माझे कला कौशल्य सादर करणार, हा प्रामाणिक हेतू मात्र पाहायला मिळाला. वेलकम मुकेश वांगड, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे ब्रँड ऑफ मनोर वडिया मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा. 1 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण सामन्याचं बनलंय. उडवलाय चेंडू, पुन्हा हवेत आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यस टेकन. तब्बल या ठिकाणी 5 विकेट 6 चेंडू मध्ये नोंदवणारा गोलंदाज तुषार लढे ची क्लास गोलंदाजी आपण अनुभवली आणि या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच देखील बनलाय या मॅचच्या दिशेने. हॅलो, आदरणीय राजेशजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब आपला. चला, प्लेअर ऑफ द मॅच आपण यायचंय. तुषार लढे आपण या. प्लेअर ऑफ द मॅच ठरले गेले आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत तब्बल आम्हाला 3 या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच लाभलाय. टी शर्ट जे आम्हाला लाभले आदरणीय तुषारजी बसवत सरांच्या माध्यमातून आणि हे आंब्याचं वृक्ष आपण पाहत आहेत बाळा वाघा सरांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय आणि स्पेशल गिफ्ट आम्हाला कैलास भोईर सरांच्या माध्यमातून लाभलंय. अशा रीतीने आपण पाहत आहेत तब्बल 3 पारितोषिक. तुषार लढे आपण यायचंय. तुषारजी बसवत यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत या ठिकाणी हे पारितोषिक आणि तदनंतर बाळा वाघा यांच्या माध्यमातून हे आंब्याचं वृक्ष आपण पाहत आहेत. एक चांगले नियोजन आपण पाहत आहेत. झाडे लागवा झाडे जगवा ही मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत स्पर्धेच्या माध्यमातून. तुषार लढे आणि हे स्पेशल गिफ्ट आम्हाला कैलास भोईर यांच्या माध्यमातून मिळालंय. दीपक जाधव सरांच्या माध्यमातून ते प्रदान केलं जाईल सुंदर रीतीने. तुषार आपण थांबायचंय 2 मिनिटं. तर या ठिकाणी आपण पाहत आहे तुषार आमच्याशी जॉईन झालेत. तुषार तुषार लढे आमच्याशी जॉईन झालेत. वेल प्लेड. प्रथमतः एक्झॅक्टली काय चालू होतं माइंड मध्ये? 6 चेंडू 9 धावेचं टार्गेट होतं. माइंड मध्ये तुझ्या काय होतं? मला स्वतःवर खूप विश्वास होता की मी नाही देणार असं काढून. नक्कीच आणि खूप सुंदर गोलंदाजी तुझी बघितली. एकंदरीत कसं वाटलं मैदानावरती खेळताना? काय म्हणशील संपूर्ण स्पर्धेविषयी? ह्या मॅच मध्ये तर सर्व प्लेयरने चांगलं सपोर्ट केलं आणि चांगलेच खेळले.
खूप खूप धन्यवाद तुषार लढे. या ठिकाणी आपण बघितलं ब्रँड ऑफ फेवर पारितोषिक या ठिकाणी आलंय. ते या ठिकाणी आपण पाहत आहेत माणिकजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत हे पारितोषिक वितरित करताना चांगल्या आठवणी या ठिकाणी आपण पाहत आहेत कैद केल्या जात आहेत. माणिकजी म्हात्रे साहेब आज मात्र संपूर्णपणे बक्षिसांची खैरात हॅट्रिक टेकर बनला. 5 विकेट 4 षटकांच्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल नोंदवणारा गोलंदाज आपण पाहत आहेत. मुथय्या मुरलीधरन यांना आपण टेस्ट मध्ये बघितलं काही कमालीची गोलंदाजी 96 वेळा हा कारनामा केला. T20 मध्ये भुवनेश्वर कुमार यांना आपण बघितलं 2 वेळा कारनामा केला. शुभम आणि किरण आपण यायचं आपल्याकरता 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. शुभम अँड किरण आपण या आणि आदरणीय राजेशजी म्हात्रे सर आणि माणिकजी म्हात्रे साहेब आपण देखील आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. आगरीपाडा ग्रामपंचायतचे अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहत आहेत राजेशजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून शुभम आणि किरण आपण यायचंय आपल्याकरता हे पारितोषिक आलंय. राजेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हे देण्यात येईल. खेळाडूंना आपण पाहत आहेत या ठिकाणी प्रोत्साहित करण्याचं काम या ठिकाणी आपण पाहत आहेत माणिकजी म्हात्रे साहेब राजेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून केलं गेलंय.